प्रिन्सेसचे 11व्या महिन्यातलं फोटोशूट महेश फोटो स्टुडिओमध्ये कसे झाले व्हिडिओ बघा। तर आम्ही 11व्या महिन्याचं फोटोशूट बिट्टीचं बाकी होतं, कारण का गावाला आमंत्रण करण्यासाठी गेल्यामुळे फोटोशूट 11व्या महिन्याचं बाकी होतं। हे आहे नांदेड फाट्यावरती सावनी धाब्याच्या समोर फार सुंदर असं फोटो स्टुडिओ आहे। आम्ही नेहमी प्रिन्सेसचं फोटोशूट ह्या महेश फोटो स्टुडिओमध्येच करत असतो। तुम्ही सुद्धा येऊन इथे फोटोज क्लिक करू शकतात। नेहमी तुम्ही आमच्या ब्लॉग्समध्ये बघत असाल की आम्ही नेहमी महेश फोटो स्टुडिओमध्येच येतात, तर इथे बरेचपैकी छान छान फोटोजही काढले जातात। आणि हे माझ्या घराच्या बाजूला फोटो स्टुडिओ असल्यामुळे आणि नांदेड फाट्यावरती असल्यामुळे आम्ही नेहमी इथेच येतो। तर तुम्ही नेहमी ब्लॉग्समध्ये बघतच असाल की प्रिन्सेसचं फोटोशूट हे होत असतं। तर आहोंना मी म्हणाली की प्रिन्सेसचं फोटोशूट होणं गरजेचं आहे, कारण का बड्डेला फक्त 19 दिवस बाकी आहेत। तर आहो म्हणाले हो चल आपल्याला जावंच लागेल। आणि ते करत असताना मग फोटो कसे काढायचे काय काढायचे आमच्या दोघांची चर्चा सुरू होती। तर मी बोलले की तिला ह्या चेअरवरती बसवा, कारण का ह्या चेअरवरती तिचे फोटो छान येतील। तर त्या पद्धतीने तसं आम्ही तिला हसवण्याचा प्रयत्न चालू होता। तुम्ही बघू शकता की कसं फोटोशूट करायचा प्रयत्न चालू आहे। त्यानंतर थोडेफार तिचे फोटो क्लिक झाल्यानंतर आहो आणि आम्ही तिथे बिट्टीला घेऊन उभे होते, कारण थोडंसं गरम पण होत होतं आणि दुपारचे 12सुद्धा वाजलेले होते। तर बघा प्रिन्सेस खेळत होती। प्रिन्सेस थोडीशी त्या खुर्चीवरनं खाली पडली, त्यामुळे ती रडायला लागली होती। मग आम्ही तिला घेऊन बसलो। तर मग आता प्रिन्सेसचं फोटोशूट झाल्यानंतर आमच्या दोघांसोबत प्रिन्सेसचं फोटोशूट होतं। तुम्ही बघा की कसं फोटोशूट आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठली पोज घेत होतो। तर आम्हाला प्रिन्सेसला खुर्चीवर पकडणं गरजेचं होतं, कारण का तिला पाहिजे तसं म्हणजे ती बसते, पण ती लगेच अशी एवढी मस्ती करते की ती लगेच पडू शकते। त्यामुळे तिला खूप मज्जा वाटत होती। तर असे फोटो आम्ही काढत होतो। बघा कसे आमचे फोटो काढले जात आहेत। तर ह्याच्यामधून आम्हाला फोटोज सिलेक्ट करायचे होते। तर अशा पद्धतीने फोटो काढणं चालू होतं। प्रिन्सेस खूप हसत होती। तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू